तालुक्याचे सर्व प्रमुख, सर्व अध्यक्ष, उपस्थित असणारे महायुतीच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्यांनी या निवडणुकीमध्ये आप्पांचा हा विजय या ठिकाणी साध्य करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, असे आपण सर्व कार्यकर्ते, सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात आधी या ज्यांनी मेहनत घेतलेली आहे अशा आपण सर्व कार्यकर्त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला त्यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो. आज खरं तर एक आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा अशा पद्धतीचा क्षण आहे आणि म्हणून वेगवेगळ्या लोकांना आप्पांचं स्वागत करायचंय, त्यांचं अभिनंदन करायचंय आणि हे अभिनंदन करण्यासाठी म्हणून आपण विशेषत्वानं आलोय आणि म्हणून नियोजन करत असताना आमची चर्चा झाली की भाषण आता फार करू नये. ज्यांच्या हस्ते करायचंय त्यांनी भाषण करावं, ज्यांना तो सत्कार स्वीकारायचा आहे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. खऱ्या अर्थानं या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं 2014 सालापासून या देशाच्या विकासासाठी काम केलं, त्याला देशातल्या जनतेनं कौल दिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार लागोपाठ तिसऱ्यांदा बहुमतानं या ठिकाणी सत्तेमध्ये सामील झालं. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आपण मनापासून अभिनंदन करूया. तर एक कार्यकर्ता म्हणून, राजकीय कार्यकर्ता म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. अनेक निवडणुका आपल्यापैकी अनेकांनी लढवलेल्या आहेत. या निवडणुका लढवत असताना आपल्यापैकी प्रत्येकाला निवडणूक कशा पद्धतीने लढवली जाते, निवडणूक लढवत असताना, उमेदवाराच्या संदर्भात प्रचार करत असताना कोणत्या गोष्टींचा सामना मतदारापर्यंत जाताना आपल्याला करावा लागतो, याचा आपल्या सर्वांना पूर्णपणानं या ठिकाणी आराखडा आपल्या डोक्यात आहे. आणि अशा वेळेला एक निवडणूक आपण लढवतोय, ती निवडणूक लढवत असताना जे म्हणून नियोजन करतो ते नियोजन प्रत्यक्षात उतरवणं खूप कठीण असतं. तर मे महिन्यामधली निवडणूक होती. मे महिन्यामधली निवडणूक म्हटल्यावरती याच्या पूर्वी अशा निवडणुका साधारणपणानं एप्रिल महिना किंवा त्याच्या आधी झालेल्या होत्या. त्यामुळे मतदानाच्या वरती काही अंशी परिणाम झाला की मतदार हे ज्यांनी मार्च, एप्रिल या महिन्यांमध्ये किंवा त्याही आधी कधीतरी मे महिन्यामध्ये आपल्याला सुट्टी निमित्त परिवारासहित आपल्याला कुठेतरी सहलीला जायचंय असं नियोजन केलेलं असतं, ते खूप आधी त्याची तिकीट बुक करून घेतात. या मावळ मतदारसंघाचा आपण म्हणूया काही साधारणतः जर आपण अंदाज घेतला, शहरी मतदान मोठ्यापैकी आहे. शहरी मतदार म्हणजे देशातून या मावळ मतदारसंघामध्ये येऊन स्थायिक झालेले अन्य राज्यातल्या लोकांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळेला देशभरामधल्या सीबीएसई शाळा, या सीबीएसई शाळा त्यांच्या मार्च मध्ये परीक्षा संपतात आणि एप्रिलला लगेचच त्यांचं पुढचं वर्ष चालू होतं. मे मध्ये सुट्टी आणि पुन्हा जून मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये या सीबीएसई शाळा चालू होतात. ज्या वेगवेगळ्या राज्यांमधून आलेली लोक आहेत, त्या वेगवेगळ्या राज्यांमधून आलेली लोक आणि आता अलीकडे आपल्याकडे महाराष्ट्रातली अनेक मंडळी ही सीबीएसई शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेऊन देतात. या सीबीएसई शाळांच्या सुट्ट्या लागल्या की आपण कुठेतरी फिरायला बाहेर जायचं. हा असा साधारणपणानं कुटुंबदार माणसांचा स्वभाव. अन्य राज्यातल्या लोकांचाही अशा पद्धतीचं नियोजन की घरातली लग्न कार्य करायची आहेत, घरामध्ये या कुठल्याही पद्धतीचे विधी जे वर्षभरामध्ये प्रलंबित आहेत ते करायचे आहेत, त्यासाठी गावाला जाणं आणि त्याच वेळेला सुट्टीचाही आस्वाद घेणं, अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या वेळेला या ठिकाणी अशा लोकांना जाताना पाहिलंय. या वेळेला सुद्धा मे महिन्यामध्ये मतदान असल्यामुळे या सगळ्या मे महिन्याच्या मतदानाचा हा आपल्याला लोकांनी घेतलेल्या सुट्टीच्या मुळे फरक पडला. मतदान काही अंशी कमी झालं आणि त्यामुळे आपल्या पुढे खऱ्या अर्थानं एक चॅलेंज उभं राहिलं. व्यक्तिशः मी आपण या ठिकाणी याच व्यासपीठावरून 5 वर्षापूर्वी म्हणालो होतो, जेव्हा मागच्या वेळेला 2019 मध्ये आपण निवडून आले होते, त्यावेळेला मी आपल्याला म्हणालो होतो की आपण पुढच्या वेळेला चिंचवड मतदारसंघापेक्षा किमान 1 तरी मताची आघाडी जास्त घेऊ. पण थोडासा आपण काही अंशी म्हणूया, पनवेलचे कार्यकर्ते जे या ठिकाणी आहेत
काही अंशी आपल्याला त्याच्यामध्ये यश आलेलं नाही, पण तरी सुद्धा साधारणतः 31,000 मतांची आघाडी ही पनवेल विधानसभा मतदारसंघातून आपण मिळवली। ही सर्व कार्यकर्त्यांचं त्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो। वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाच्या पुढे आपण केवळ निवडणुकांच्या वेळेला नाही तर निवडणुकांच्या व्यतिरिक्त देखील आपण लोकांच्या मध्ये जात असतो, लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। या मतदारसंघाचे खासदार म्हणून आपणनी गेल्या 5 वर्षामध्ये आणि म्हणून या गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यानं या मतदारसंघाचे विषय हे हिरिहिरीनं त्या संसदेमध्ये लोकसभेमध्ये मांडलेले आहेत। वेगवेगळ्या वेळेला त्या मतदार तालुक्यांमध्ये जिथे कुठे अडचणी निर्माण झाल्या, कुठल्या पद्धतीचा संघर्ष निर्माण झाला, तर त्या संघर्षाच्या बाबतीमध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी आपण सातत्यानं पुढाकार घेतलाय। मग केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, त्या ठिकाणी ज्यांचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी त्यांना सोबत घेऊन मंत्र्यांच्या भेटी घेणं, अधिकाऱ्यांच्या भेटी घेणं यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे। आणि या मतदारसंघाचा विकास जोमानं झाला पाहिजे याच्यासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे। अशा वेळेला या मतदारसंघाला या ठिकाणी आपण केलेल्या सेवेची जाण आहे आणि म्हणूनच आपणचा या मावळ मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय झालाय। मी आपणचं त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो।